आपण पाहणार आहोत कारण इथे क्रिकेट थांबत नाहीये. पहिले षटक ऋतिक दलवी गोलंदाजी मार्कवरती. ऋतिकचा पहिला चेंडू आपण पाहतो. पहिल्यानंतर सरळ रेषेत राजेंद्र वैखरे व्हॉट्सअप मास्टर याच्या शुभ हस्तामध्ये आपण पाहतो रूपांतर डॉट चेंडू. व्हॉट्सअपवरती दिवस रात्र फक्त टोचन देण्याचं काम करणारा हा एस टी रक्षक संघासाठी चांगली कामगिरी करतो. इथे पाहतो आपण दूरवर चेंडू फेकला. वाईट चेंडू खूप दूरवर होता. अवघड होता एस टी रक्षकासाठी. 2 धावा आपण पाहतो वाईटच्या. ह्या एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. दुसरा चेंडू इथे निलेश येणारच्या बॅटमधून चेंडू निघालाय. खूप दूरवरचा फटका आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. पहिला झटका या ठिकाणी दिला जातो सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला निलेश शिनरेच्या स्वरूपात. झटका क्रमांक 1. थँक्यू. मागच्या सामन्यामध्ये सलामीच्या जोडीला वैभव होता. हेमंत आणि वैभवने 31 धावाची पार्टनरशिप केली होती. पण इथे सलामीची जोडी बदलली. निलेश शिनारेला आपण पाहतो प्रमोट केलं होतं. काही न करताना डगआउटमध्ये परतलाय वैभव. 1 डाऊनला आपण पाहतो मागच्या सामन्यामध्ये सलामीला होता. इथे शुभम गिल सारखी परिस्थिती निर्माण झाली वैभवची. रोहित शर्मा आल्यानंतर आपण पाहतो ना त्याला पुन्हा एकदा बॅकफूटवरती जावं लागलेलं. इथे वैभव वाईट चेंडू दूरवर चेंडू होता. डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 3 धावा पहिल्यांदा अवांतर आल्यात या 2 चेंडूवरती. एक्स्ट्रा धावा मोफतच्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे मागचा दरवाजा उघडा केला ब्रह्मस्तर. यॉर्कर लेन चेंडू आपण या ठिकाणी पडला. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला. स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती. ठोक डीजे. तर बेनशीर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला होता. खरवई संघाचा कर्णधार आपण आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. थँक्यू डीजे. डीजे दक्ष आमच्या सोबत जोडला गेला. 3 धाव्यावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज माघारी परतलेत निलेश आणि वैभव. अक्षय म्हात्रे आणि हेमंत यांच्या अजूनही मैदानावरती. हेमंत एक निर्धाव चेंडू खेळताना दिसला. त्यानंतर स्ट्राईकला असताना एक वाईट चेंडू अतिरिक्त धाव आली होती. त्यानंतर नॉन स्ट्राईकला जाऊन पोहोचला आणि बघतो तर काय पुढील 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी पाहिलेत. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा चेंडूही पाहिला होता. चांगला चेंडू. का आपल्याला आयकॉन प्लेअर म्हणून बघितलं जात आहे. का आपल्याकडे एक आदर्श खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. तर भक्कम उदाहरण देत असताना गोलंदाज ऋतिक दलवी अष्टपैलू खेळाडू आहे. 4 चेंडू फेकले. 4 चेंडूवरती 3 धावा. 2 फलंदाज बाद केलेत. संघासाठी एक फ्लातून कामगिरी करत असताना ऋतिक पुन्हा एकदा तयार. पंताच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. इथे सुंदर चेंडू. पुन्हा एकदा बीट केलं. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाही. सूत्र जुळत नाही. समीकरण बिघडून गेलंय.
सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा सलामीची जोडी चेंजेस केली आणि त्यानंतर समीकरण या ठिकाणी बिघडत गेलं. 5 चेंडू धावसंख्या 3 या आकड्यावरती, 3ही धावा आपण पाहतो एक्स्ट्रा फेकल्यात. इथे आपण पाहतो टॅप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक कैला चेंडूचा पाठलाग करणार. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दरम्यान पाहतो दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची 3 षटकांचा सामना आहे. निलेश आणि वैभव माघारी परतलेत. आता हेमंत आणि अक्षय ही सलामीची जोडी, सलामीचा फलंदाज हेमंत आणि त्यासोबत 2 डाऊन नंतर आलेला अक्षय. बघूया काय करामत करतील. षटक सुरुवात होण्यापूर्वी संधी देऊया पुन्हा एकदा डीजे दक्षला. ठोक डीजे. तेजस आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. तेजसला आपण पाहतोय, चांगला कॅमेरामॅन पण आहे तेजस. वाईट चेंडू आपण पाहतोय. निशान बागडे KTC लाईव्हची संपूर्ण टीम ही वाकसगावची आहे आणि निशान बागडे हा चार्मिन बॉय एकेकालचा समालोचक, आज एक उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. नावामध्ये चेंज झालं आहे, निशांत निशी झालं. ओरपी चेंडू कव्हर पॉईंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक कैलाश, चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप सुरक्षित त्या ठिकाणी. 2 धावा आपण पाहतो पूर्ण केल्या गेल्यात. हेमंतच्या खात्यामध्ये 2 धावा, संघाच्या खात्यामध्ये 2 धावा आपण पाहतो. 2 धाव्याने स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. संदीप कोंडे आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर दुहेरी धावा आपण पाहतोय. इथे सुरेख फटका, वलंत जरूर घेतलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय, झेल ड्रॉप. एक धावा आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. सिंगल जरी झेल असेल तर सिंगल धावा आपण या ठिकाणी पाहतो. 9 धावा 8 चेंडूवरती झालेत. पहिल्या षटकामध्ये आपण होता 5, या 2 चेंडूवरती आल्यात 4. अक्षय मात्रे सामना करील तो गोलंदाज तेजसचा. रुपी चेंडू चांगला गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. गल्लीमध्ये फील्ड सुरेख होत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. काही टेन्शन नाही. राजेश वैकरे सारखी भिंत त्या ठिकाणी उभी असताना चेंडू जाणार नाही दुसरीकडे. पण जॉन्टी दादा थोडेसे तापट स्वभावाचे आणि त्या ठिकाणी काहीसा संदेश देत असताना 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू आपण पाहतोय. इथे सरळ चेंडू निघून गेला. राऊंड ऑफ विकेट आपण ज्या पद्धतीने उजव्या हाताचा गोलंदाज करत असतो, म्हणजे डावखुरा गोलंदाजी ओर्ध विकेट असते. पहिल्यांदा चेंडू आपण पाहतो बाहेर निघून जातोय एसटीच्या पाठीमागे. चांगलं बॅकअप आपण पाहतोय. धावसंख्या 10. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे फुल लाईनचा चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत बसणार. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरिझनच्या डोक्यावरून, सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हेमंतच्या बॅटमधून येतो एक सुंदर षटकार. ठोक डीजे.
इथे पाहतो इनसाइड एज फलंदाज बाद बॅटची कडा एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. षटकार ठोकल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज होतो बाद. 16 धावा आहेत धावफलकावरती. थँक्यू डिझा मास्टर. बघा खरवई आणि वेणशील या गावावरून जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत, दूरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या त्याचबरोबर वेणशीलचे ग्रामस्थ गुरुनाथ जाधव यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तसंच असल ग्रामपंचायत हद्दीतील ही गावं, मानगाव ग्रामपंचायत हद्दीमधील गावं, या चिंचवली डिक्सरवरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय तुषार राजचंदचे नवीन फलंदाज आपण पाहतोय. 2 डाऊनला 3 डाऊनला कारण हेमंत बाद झाला, त्यानंतर तो मैदानात आला. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. पाहूया अक्षय म्हात्रे या 5 चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी करणार. गुरप्रीत चेंडू आपण पाहायला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चितेके चपलाईने हरण्याच्या गतीने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावेने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतो, चांगली पद्धत आपण या ठिकाणी पाहिली गेली. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अक्षय म्हात्रे आपण पाहतो स्ट्राईकला आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे पॅडल केला चेंडूला बराच दूरवरचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का. या दरम्यान चेंडू सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स होतो फरार. रस मिळतील 4. अक्षयच्या बॅटमधून आलाय एक सुंदर बेहतरीन चौका. ठोक डीजे. थँक्यू. कालचा मास्टर माइंड खेळाडू, कालच्या क्वालिफाय टीम मधला अष्टपैलू खेळाडू निनाद कराळे याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याला ही विनंती करूया या निनाद आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. पॅडल केला चेंडूला आपण पाहतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू आणि 6 धावा करतले तुषार. चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली. एकच षटकार आपण पाहिला होता तेजसच्या गोलंदाजीवरती, हेमंतच्या बॅटमधून आपण पाहिला होता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. तिथे 11 धावा खर्च होत्या. इथे 4 चेंडू 6 धावा खर्च झाल्यात. थोडंसं इंजर्ड होत असताना या दरम्यान आपण पाहतोय माननीय प्रसादजी भासेसाहेब ग्रुप पंचायत उंबरवलीचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत मनोज गायकवाड आणि त्याचबरोबर केतनदादा भुईर या ठिकाणी उपस्थित झालेत.
प्रसाद दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. यानंतर आपण पाहतो टॉससाठी उपस्थित व्हायचे बेंडशील विपक्ष खरवई दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. खोपली खरवई आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल, कारण जसं खरवई नाव घेतलं लाईव्हला म्हटलं का बदलापूर खरवई या ठिकाणी उपस्थित झाली का, तर खोपोली खरवई आपण पाहतो या ठिकाणी. आणि त्याचबरोबर बेंडशील हा संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच बघा खरवईचे जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत काही सिनियर प्लेयर या ठिकाणी आले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचसोबत आपण पाहतोय बेंडशीलवरून जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती करूया आपण व्यासपीठावरती यायचे. इथे पाहतो आपण शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव होत असताना धावसंख्या जाऊन पोचली ती 22 आणि पॅनल्टीच्या 2 धावा त्या ॲड करून आपण पाहतोय धावसंख्या होईल ती 24. 25 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी वाकस संघाला. तर जरूर उमरवली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच माननीय प्रसाददादा भासे यांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करणार आहोत. मी संदीप कोंडे साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते करूया दादांचा मानसन्मान आणि दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौली आपण या ठिकाणी करणार आहोत. बेंडशील विपक्ष खरवई या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या सर आपल्या शुभ हस्ते टॉस प्रथमतः करूया, मग उर्वरित मान्यवरांचे आपण मान सन्मान करूया. या खरवई संघाचा कर्णधार प्लीज थोडंसं लवकर या. त्याचबरोबर मनोजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. त्याचबरोबर केतनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. चला त्यांचे आपण मनापासून शब्द सुमनाने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झालात. चला प्लीज थोडं फास्ट घ्या खरवई संघ, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे, कारण कॅमेरामॅन आपल्या सोबत या ठिकाणी जोडला जातो. चोवीस धावा पॅनल्टी पकडून आपण पाहतो 25 धावांचं लक्ष असेल. 8.33च्या सरासरीने धावसंख्या कुटावी लागेल, बनवावी लागेल ती वाकस संघाला. आज वाकस संघ खऱ्या अर्थाने सुरेख कामगिरी करत असताना पहिल्या सामन्यामध्ये वन साईड हिरो ठरला तो ऋतिक दलवी. आताही चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऋतिक दलवी आणि राजेंद्र वैखरे सलामीची जोडी आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय, टॉस प्राप्त केलाय तो खरवई संघाने. त्यांचा डिसिजन क्षेत्ररक्षण आहे. 4 षटकांचा सामना ICC रूल प्रमाणे आपण पाहतोय सामना या ठिकाणी केलेला जाईल. फक्त एकच रुपेश दादा, तिकडे 11 क्षेत्ररक्षक मैदानात असतात, आमच्याकडे 14 आहेत, कारण 3 झाडं आहेत. तिथे कशाही प्रकारचा चेंडू लागला गेला तर ती धावसंख्या तुम्हाला जर ग्राह्य धरली जाईल. फक्त चेंडू वरती अडकला तर 2 धावा आम्ही या ठिकाणी दिल्या जातील. तर या सूचनेकडे लक्ष द्यायचे. 3 झाडं आहेत, 2 आंब्याची झाडं आणि एक आपण पाहतो आहे ताडाचं झाड आहे, त्याच्यावरती चेंडू अडकला तर 2 धावा आणि लागून ज्या पद्धतीने जाईल त्या पद्धतीच्या धावा या ठिकाणी दिल्या जातील. 25 धावांचं लक्ष आपण पाहतो. धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी राजेंद्र वैखरे आणि त्या ऋतिक दलवी, पहिलं षटक पहिला गोलंदाज हेमंत चंचे या ठिकाणी तैनात झाले. बघूया कशा प्रकारे कामगिरी होईल, धावसंख्येचा पाठलाग कसा होईल. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा
प्रमुख माननीय नितीनदादा सावंत यांचं आपण पाहतो थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी दादा थोड्याच वेळात या मैदानावरती येतील. त्यांचे आपण मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर खरवई संघाचा कर्णधार आणि बेनशील संघाचा कर्णधार आपलं काही खरवई संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी हा संपर्क होणं खूप गरजेचं आहे. तर निनाद कराले आपण कुठे असाल तर मंचाशी संपर्क साधावा. निनाद कराले वडवली गावाचे सुपुत्र आहेत. त्यांना विनंती देखील आपण करू की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. 25 धावांचं लक्ष सोपं पण आहे आणि कठीण पण नाही आहे. का दोन्ही संघ मजबूत संघ आहेत, चांगले संघ आहेत. इथे पाहतोय शरीरवेदक चेंडू होता. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. थोडा त्रासदायक चेंडू होता. जरूर राजेंद्र वैखरे चेक करा जरा पंच जरा ऑफिशियल्स. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. निलेश शिनारे त्या ठिकाणी चुकी करत असताना ऋषी वडिष्ठ्रो आपण या ठिकाणी पाहतो. जिथे सिंगल खर्च होऊ शकली नसती तिथे आपण पाहतो डबलमध्ये रूपांतर. 3 धावा आपण पाहतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. ऋतिक दलवी आणि राजेंद्र वैखरे सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. राजेंद्र वैखरेने सुरुवात केली होती. पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर घातक चेंडू बॅटची कडाकून शरीरावरती आदळला होता चेंडू. त्यानंतर ऋतिक दलवीन 2 धावा. हेमंत गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू. थोडंसं फंबल आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खराबी. त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज राजेंद्र आणि ऋतिक. 4 चेंडू 5 धावा झालेत. 25 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना या 5 धावा आपण पाहतो. कॅमेरामॅन निशांत आणि त्याच्याबरोबर प्रणव फाले सोबत ऑपरेटर आकाश बागडे आम्ही पाहतोय. पुन्हा ते शपलून पाहायला गेलं ओळखलं बॅट्समॅनच्या रगाडमध्ये खेळतो आणि तिथे थांबण्यामध्ये स्वतःला हे संपादन करत असताना हेमंत आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती रिटर्न. थोडं थांबलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कला सुरुवात करणार. पंचांना क्रॉस करून चेंडू फेकतोय. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये ऋषी आपण पाहतो त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 6 आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर या 6 धावा आपण पाहतोय. अजून 19 धावांची गरज आहे. सुरेखरित्या आत्ताही आपण पाहतो सावधरित्या एक चांगल्या गोलंदाजाला सन्मान देत असताना ऋतिक दलवीला माहिती मोठे फटके या ठिकाणी अवघड होऊ शकतात. सिंगल डबलने काम होऊ शकतं म्हणून स्वतःला सावरतोय. डावखुर हाताचा फलंदाज राजेंद्र वैखरे आपण पाहतोय. स्वतः लीड करतो संघाला ऋतिक आणि तिथे चांगली फलंदाजी. इथे थोडासा शॉट होता चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये. हे मन त्या ठिकाणी पोहोचलाय. एक चांगली रनिंग झेल आपण या ठिकाणी पाहतो. स्वतःवरती विश्वास ठेवला.
चांगला झेल हेमंतचा पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारद झाला पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज झाला मार्गस्थ राजेंद्र याची हस्ती केली बसती उद्ध्वस्त तो गोलंदाज होता हेमंत झटका क्रमांक 1. या दरम्यान पाहतोय शिवसेना संपर्क प्रमुख कर्जत शहर माननीय अशोकजी असवले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये अर्थात रुपेशजी कोंडे साहेब ग्रुप पंचायत असल विद्यमान सदस्य चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत या दरम्यान पाहतोय कर्जत शहर शिवसेना संपर्क प्रमुख अशोकजी असवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बंटी माली आपण पाहतोय अर्थात राहुल बंटी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल आणि गोलंदाजी मार्कवरती वैभव. या दरम्यान नथुजी कराले साहेब यांचे आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. मारुतीदादा डोकरे यांना विनंती करूया या आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हा. वैभव पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट भीमार चेंडूचा फेकी आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांनी नो घोषित जरूर केलाय. दुसरी धाव्यांचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. खूप चेंडू दूरवर फेकला होता. भीमर चेंडू आपण या ठिकाणी पाहिला ब्रह्मास्त्र करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेन चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप दूरवर फेकला गेला. बिना खर्चाचा चेंडू. फेकावा लागेल यानंतर कारण इथे फ्रीटचा चेंडू आहे. फ्रीटचा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. ऋषी त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवणार का नाही आहे. चेंडू जाऊन पोहोचला. फ्रीटचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज ऋतिक दलवी त्याच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पंचवीस धावांचं लक्ष होतं. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 15 अजूनही 10 धावांची गरज. या षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय ऋतिक दलवीसाठी. एक चांगला खेळाडू पाहतो. कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. KPL मध्ये आपण पाहतो 15,000च्या बोलीमध्ये जाऊन पोहोचलेला हा खेळाडू आपण पाहतो. त्या दरम्यान आपण पाहिले गेली तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. जरूर आपण सरांना सांगूया अशोक जासवले साहेब संपर्क प्रमुख कर्जत शहर शिवसेना ही मॅच सुरू आहे. सिद्धिविनायक नेरलपाडा संघ आणि विपक्ष वाकस संघ. जरूर आपण पुढच्या इनिंगला मॅचला जरूर देऊया. आपण इथे थोडंसं फंबॉल 2 धावा पूर्ण केली जातात. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. धावसंख्या 20 या आकड्यावरती रात्रभर खेळलेत. आम्ही पाहतोय खांडपेच्या मैदानावरती वाकस संघ आणि तिथून पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेत खेळायला. आणि खऱ्या अर्थाने पाहिले गेले प्रसाद दादा
रात्रीचा खेळ आणि दिवसाचा खेळ खूप फरक पडलाय. टॅप केला जातो चेंडूला आणि अशोकजी असवले साहेब यांना तो माहिती आहे रात्रीचा खेळ चाले खूप मोठं संकट ओढवलं जातं प्रत्येकावरती. आणि इथे पाहायला गेलं तर या मैदानावरती आज वाकस संघाने एक चांगली कामगिरी केली. असवले साहेब सुंदर कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये वन साईड हिरो ठरला तो ऋतिक आणि ह्याही मॅचला पाहतो आपण वन साईड हिरो ठरतोय. आत्तापर्यंत सगळ्याला लीड करून एक चांगली धावसंख्या 4 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू आहेत. वैभव पहिला चेंडू खराब फेकला होता तिथे 9+2 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फ्रीटला षटकार तिहेरी दुहेरी उर्फी चेंडू इथे चांगला फटका आपण पाहतोय. वन बाउंस चेंडू जरूर चेक केला जाईल आणि पंच आम्हाला सांगतील हा डायरेक्ट केलाय आउट ऑफ पार्क बिगेट षटकार विजयी षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. आज वाकस संघ मैदानात लेट आले पण सध्या क्वार्टर फायनलच्या रेसमध्ये थेट पोहोचलेत.